नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वज्ञ कोचिंग क्लासेस या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे तुम्हाला मिळेल इयत्ता 5वी ते 10वी साठी स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावर आधारित विषयांचं सोप्या भाषेत उदाहरणांसह स्पष्टीकरण, टेक्स्टबुक आधारित टीचिंग, रिव्हिजन, वन शॉट लेक्चर्स, MCQs आणि परीक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शन, सगळं एका चॅनलवर. अभ्यास सोपा करायचा असेल आणि परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर सर्वज्ञ कोचिंग क्लासेस आजच सबस्क्राईब करा. चला तर मग ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर मग मित्रांनो, आज आपण भूगोलाचा तिसरा धडा प्राकृतिक रचना व जलप्रणाली याचा एक वन शॉट लेक्चर बघणार आहोत. आता वन शॉट म्हणजे काय, तर ह्या एकाच सेशनमध्ये आपण A to Z म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण चॅप्टर कव्हर करणार आहोत. हा धडा खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे बिकॉज इट्स अ कम्पॅरेटिव्ह स्टडी. म्हणजे काय, तर आपण इंडिया आणि ब्राझील या दोन देशांची तुलना करणार आहोत. त्यांचे फिजिकल फीचर्स म्हणजे प्राकृतिक रचना यात काय काय येतं बरं. माउंटेन्स, प्लॅटोज, प्लेन्स म्हणजे पर्वत, पठार, मैदानं अँड देअर ड्रेनेज सिस्टम्स म्हणजे जलप्रणाली. अजून सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं तर रिव्हर सिस्टम्स म्हणजे नद्या कशा वाहतात, कुठे उगम पावतात, कुठे जाऊन समुद्राला मिळतात, हे सगळं आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर आपला आजचा अजेंडा बघा. फर्स्ट ऑफ ऑल आपण इंडियाज फिजिकल डिव्हिजन्स पाहू, मग ब्राझीलची सफर करू. त्यानंतर बोथ कंट्रीज भारत आणि ब्राझील यांच्या रिव्हर सिस्टम समजून घेऊ. अँड फायनली अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, अ क्विक समरी. दोन्ही देशांमध्ये काय सारखं आहे, काय वेगळं आहे ते एकाच ठिकाणी बघूया, जेणेकरून परीक्षेसाठी तुमची परफेक्ट तयारी होईल. सो आर यू रेडी? लेट्स डाइव्ह इन. चला तर मग सुरुवात करूया आपल्या देशापासून, भारताच्या प्राकृतिक रचनेपासून. आपला भारत देश किती विविधतेने नटलेला आहे नाही का? जस्ट थिंक अबाउट इट. एकाच देशामध्ये उत्तरेला आभाळाला भिडणारे स्नोकॅप्ड माउंटेन्स म्हणजे बर्फाच्छादित पर्वत आहेत, तर खाली सपाट सुपीक मैदान आहेत, द फर्टाईल प्लेन्स. मध्यभागी पठारी प्रदेश आहे. अँड जस्ट लुक ॲट द कोस्टलाईन. किती सुंदर आणि लांबचं किनारपट्टी लाभली आहे आपल्याला. हीच विविधता, दिस डायव्हर्सिटी भारताला खूप खास बनवते. तर आता आपण एक एक करून भारताचे हे सर्व विभाग, ऑल दीज फिजिकल डिव्हिजन्स डिटेलमध्ये समजून घेऊया. सो ब्रॉडली स्पीकिंग, भारताच्या प्राकृतिक रचनेचे हे 5 प्रमुख विभाग आहेत. दीज आर द 5 मेजर फिजिकल डिव्हिजन्स. फर्स्ट, द माइटी हिमालयाज, हिमालय. सेकंड, द नॉर्थ इंडियन प्लेन्स, उत्तर भारतीय मैदान. थर्ड, द पेनिन्सुला, मराठीत आपण याला द्वीकल्प म्हणतो. फोर्थ, द कोस्टल रिजन, आपला किनारपट्टीचा प्रदेश. अँड फिफ्थ, द आयलंड ग्रुप्स म्हणजे आपली बेटं. हे 5ही भाग एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. द कॅरेक्टरिस्टिक्स आर व्हेरी डिफरंट. आपण एक एक करून या सगळ्यांचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने हे 5 विभाग लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे बिकॉज अ लॉट ऑफ क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन दिस क्लासिफिकेशन. सुरुवात करूया हिमालयापासून. हिमालय हा एक अर्वचीन वली पर्वत आहे. नाउ व्हॉट डज दिस मीन? इन इंग्लिश इट्स कॉल्ड अ यंग फोल्ड माउंटन. या 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत, यंग आणि फोल्ड. यंग म्हणजे तरुण. जिओलॉजिकली म्हणजे भूगर्भीयदृष्ट्या तो अजूनही नवीन पर्वत मानला जातो. त्याची उंची स्टिल इट्स ग्रोईंग, दरवर्षी काही मिलीमीटर्सनी वाढत आहे. अमेझिंग आहे ना? आणि फोल्ड म्हणजे काय? इमॅजिन तुम्ही एक कागद घ्या आणि त्याला दोन्ही बाजूनी प्रेस करा, दाबा. काय होईल? त्याला घड्या पडतील, राईट? फोल्ड्स तयार होतील. एक्झॅक्टली तसंच इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट या 2 मोठ्या भूपटलांच्या प्रेशरमुळे, दाबामुळे जमिनीला घड्या पडून हिमालय तयार झाला आहे. सिम्पल. आता या स्लाइडमध्ये गंमत बघा. वन इंटरेस्टिंग थिंग टू नोटीस हिअर इज, हिमालय म्हणजे एकच सिंगल डोंगर रांग नाहीये. इट इज नॉट जस्ट वन माउंटन, इट्स अ सिरीज ऑफ पॅरलल रेंजेस. अनेक समांतर रांगा आहेत. आपण जर दक्षिणेकडून उत्तरेकडे गेलो, फ्रॉम साऊथ टू नॉर्थ म्हणजे भारताच्या बाजूने चीनच्या दिशेने, तर आपल्याला ह्या रांगा लागतात. सगळ्यात आधी द सडन मोस्ट रेंज इज द शिवालिक रेंज. ही सगळ्यात नवीन आहे, द न्यूएस्ट वन. त्यानंतर येतो लघु हिमालय, द लेसर हिमालयाज. त्याच्या पलीकडे स्टिल फॉर द नॉर्थ आहे बृहद हिमालय, द ग्रेटर हिमालयाज. याला हिमाद्री असंही म्हणतात. हिम म्हणजे काय? बर्फ. हा भाग कायम बर्फाने झाकलेला असतो म्हणून हिमाद्री. अँड ॲट द व्हेरी एंड, सगळ्यात पलीकडे तिबेटच्या बाजूला ट्रान्स हिमालयन रेंजेस आहेत, ज्या सगळ्यात जुन्या आहेत, दी ओल्डेस्ट. सो द सिक्वेन्स इज फ्रॉम न्यूएस्ट टू ओल्डेस्ट. आता माझा एक प्रश्न आहे, जस्ट टू चेक युअर अटेन्शन. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? व्हॉट टाईप ऑफ माउंटन इज इट?
येस, इट इज अ यंग फोल्ड माउंटन, वली पर्वत. हे लक्षात ठेवा. ओके, सो हिमालयाच्या दक्षिणेला, ॲट द फूट हिल्स ऑफ द हिमालयाज, जो विस्तीर्ण सपाट प्रदेश पसरलेला आहे, दॅट वास्ट फ्लॅट लँड इज कॉल्ड द नॉर्थ इंडियन प्लेन्स और उत्तर भारतीय मैदान. हा प्रदेश पश्चिमेकडे राजस्थान, पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला आहे. इट्स अ ह्यूज एरिया. हा भाग खूपच सखल आणि सपाट आहे, लार्जली फ्लॅट अँड लो लाईन. नाव अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इज, हे मैदान तयार कसं झालं? द फॉर्मेशन ऑफ दिस प्लेन इज ड्यू टू द वर्क ऑफ रिव्हर्स. हिमालयातून वाहून येणाऱ्या नद्या, रिव्हर्स लाईक गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, यांनी करोडो वर्षांपासून जो गाळ, द सेडिमेंट वाहून आणला आहे, तो इथे डिपॉझिट केला, म्हणजे साठवला. अँड बिकॉज ऑफ दिस डेपोझिशन इथली जमीन खूप सुपीक आहे, व्हेरी फर्टाईल. आणि म्हणूनच हा प्रदेश भारताचं धान्याचं कोठार ऑर द ब्रेड बास्केट ऑफ इंडिया म्हणून ओळखला जातो. देशातलं बहुतेक धान्य इथेच पिकतं. अँड दॅट्स वाय दिस रिजन हॅज अ व्हेरी हाय पॉप्युलेशन डेन्सिटी. इथे प्रचंड लोकसंख्या राहते. याचे मुख्य 2 भाग पडतात. द ईस्टर्न पार्ट इज द गंगा प्लेन्स, गंगेचा मैदानी प्रदेश, अँड द वेस्टर्न पार्ट इज द डेझर्ट रिजन, जो थरचे वाळवंट, द थार डेझर्ट म्हणून ओळखला जातो. हे चित्र बघा, यावरून तुम्हाला डेल्टा ही संकल्पना अगदी क्लिअर होईल. दिस इमेज इज ऑफ द सुंदरबन्स. इट इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट रिव्हर डेल्टा. आता डेल्टा किंवा त्रिभुज प्रदेश म्हणजे काय? सो व्हॉट हॅपन्स इज, जेव्हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांसारख्या मोठ्या नद्या समुद्राला मिळायला येतात, तेव्हा त्यांचा स्पीड खूपच स्लो होतो. विचार करा, डोंगरातून नदी किती वेगाने येते? विथ ग्रेट फोर्स. पण सपाट मैदानावर आल्यावर ती शांत वाहते. अँड वेन इट रिचेस नियर द सी, तिचा वेग अजूनच कमी होतो, ऑलमोस्ट नेग्लिजिबल, खूपच कमी. त्यामुळे तिने जो काही गाळ, सेडिमेंट, वाळू, मातीसोबत आणलेली असते, द रिव्हर इज नो लॉंगर एबल टू कॅरी इट. मग ती सगळी माती, तो सगळा गाळ तिच्या मुखाशी, ॲट द माउथ ऑफ द रिव्हर जमा होतो, डिपॉझिट होतो. या गाळाच्या संचयनातून, डेपॉझिशनमधून असा एक ट्रायंग्युलर शेप्ड लँडफॉर्म तयार होतो, त्रिकोणी आकाराचा प्रदेश. यालाच आपण त्रिभुज प्रदेश किंवा डेल्टा म्हणतो. सुंदरबन हे याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. आता आपण भारताच्या 3ऱ्या प्राकृतिक विभागाकडे वळूया, द पेनिन्सुला, म्हणजेच द्वीपकल्प. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज अ पेनिन्सुला? द्वीपकल्प म्हणजे जमिनीचा असा भाग जो 3ही बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो. अ पीस ऑफ लँड सराउंडेड बाय वॉटर ऑन 3 साइड्स. भारताचा दक्षिणेकडील भाग, द सदर्न पार्ट ऑफ इंडिया, इज अ परफेक्ट एक्झाम्पल. पूर्वेला बंगालचा उपसागर, बे ऑफ बेंगॉल, पश्चिमेला अरबी समुद्र, अरेबियन सी, आणि दक्षिणेला हिंदी महासागर, इंडियन ओशन. हा भाग उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेला पसरलेला आहे आणि हिंदी महासागराकडे निमुळता, टेपरिंग होत जातो. या भागात अनेक लहान मोठे पर्वत आणि पठारं आहेत. नाव इथे खूप महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. हिअर्स अ व्हेरी इम्पॉर्टंट कम्पॅरेटिव्ह पॉइंट. इथे असलेला अरवली पर्वत, दी अरवली रेंज, हा जगातला सर्वात प्राचीन, दी ओल्डेस्ट फोल्ड माउंटन आहे. जस्ट रिकॉल, आपण हिमालयाबद्दल काय शिकलो? हिमालय इज अ यंग फोल्ड माउंटन अँड अरवली इज अन ओल्ड फोल्ड माउंटन. हा फरक लक्षात ठेवा. इट्स अ व्हेरी कॉमन क्वेश्चन. या द्वीपकल्पाच्या मध्यभागी विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगा आहेत, अँड टू देअर साऊथ इज द डेक्कन प्लॅटो, दख्खनचं पठार, जो भारतातला सर्वात मोठा पठारी प्रदेश आहे. अँड दिस एंटायर प्लॅटो इज सराउंडेड बाय घाट्स ऑन बोथ साइड्स, द वेस्टर्न घाट्स अँड द ईस्टर्न घाट्स. लेट्स मूव्ह टू द कोस्टल रिजन, आपला किनारपट्टीचा प्रवेश. आपण आता पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीची, द वेस्टर्न अँड द ईस्टर्न कोस्ट, तुलना करूया. वेस्ट कोस्ट अरबी समुद्राला लागून आहे, अँड द ईस्ट कोस्ट इज नेक्स्ट टू द बे ऑफ बेंगॉल. पश्चिम किनारपट्टी खडकाळ आणि अरुंद आहे, इट्स रॉकी अँड नॅरो. पण का? वाय इज इट लाईक दॅट? बिकॉज पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या नद्यांचा प्रवास खूप शॉर्ट असतो. दे आर शॉर्ट अँड स्विफ्ट. त्या अक्षरशः डोंगरावरून समुद्रात उडी घेतात. त्यांचा वेग प्रचंड असतो. हा वेगवान प्रवाह, दिस फास्ट फ्लो, गाळ जमाच होऊ देत नाही. इनफॅक्ट तो किनारात झिजवतो. इट इरोड्स द कोस्ट. त्यामुळे त्यांच्या मुखाशी खाडी म्हणजेच एस्च्युरी तयार होते. अँड एस्च्युरी इज वेअर द रिव्हर्स फ्रेश वॉटर मीट्स द सीज सॉल्ट वॉटर. या उलट द ईस्ट कोस्ट, पूर्व किनारपट्टी, ही नद्यांच्या संचयनाने, बाय डिपॉझिशन बनलेली आहे. इथल्या नद्या लाईक गोदावरी, कृष्णा, कावेरी खूप लांबचा प्रवास करून येतात. दे ट्रॅव्हल अ लाँग डिस्टन्स. त्यामुळे त्यांचा वेग कमी झालेला असतो. अँड दे डिपॉझिट लार्ज अमाउंट्स ऑफ सेडिमेंट नियर द कोस्ट. आणि मग त्या काय तयार करतात? डेल्टाज. सो द मेन डिफरन्स इज वेस्ट कोस्ट हॅज एस्च्युरीज, ईस्ट कोस्ट हॅज डेल्टाज. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट फॉर एक्झाम्स. भारताचा शेवटचा प्राकृतिक विभाग म्हणजे द्वीपसमूह, दी आयलंड ग्रुप्स. आपल्याकडे 2 मुख्य द्वीपसमूह आहेत.
one in the Arabian Sea, the Lakshadweep Islands, and the other in the Bay of Bengal, the Andaman and Nicobar Islands. पण या दोन्ही बेटांमध्ये एक फंडामेंटल डिफरन्स आहे, एक मूलभूत फरक आहे, अँड दॅट इज देअर ओरिजिन, त्यांच्या निर्मितीचा. लक्षद्वीप बेटं ही प्रवाळ बेटं आहेत. दे आर कोरल आयलंड्स. कोरल्स म्हणजे प्रवाळ हे समुद्रातील सूक्ष्म जीव असतात, टायनी मरीन ऑर्गॅनिझम्स. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कॅल्शियम कार्बोनेटचे सांगाडे स्केलेटन्स एकमेकांवर जमा होऊन ही बेटं तयार झाली आहेत. दॅट्स वाय दे आर स्मॉलर इन साईज अँड हॅव अ लो अल्टिट्यूड. याउलट अंदमान आणि निकोबार बेटं ही ज्वालामुखीय बेटं आहेत. दे आर व्हॉल्कॅनिक आयलंड्स. समुद्राच्या तळातून ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ड्यू टू व्हॉल्कॅनिक इरप्शन फ्रॉम द ओशन फ्लो ही बेटं तयार झाली आहेत. दे आर बेसिकली द पीक्स ऑफ सबमर्ज्ड माउंटन्स. त्यामुळे ती आकाराने मोठी आहेत आणि तिथे उंच डोंगरही आहेत. अँड अ व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्ट, भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी, दी ओनली ॲक्टिव्ह व्होल्कॅनो इन इंडिया, बॅरन बेट, बॅरन आयलंड, हे अंदमान समूहातच आहे. ओके, तर भारताची प्राकृतिक रचना आपण डिटेलमध्ये समजून घेतली. आता आपण ब्राझीलकडे वळूया. लेट्स ट्रॅव्हल टू ब्राझील. आणि ब्राझीलचा नकाशा बघताच पहिली गोष्ट जी लक्षात येते ती म्हणजे ब्राझील डज नॉट हॅव व्हेरी हाय माउंटन रेंजेस लाईक द हिमालयाज. भारतासारखे उंच बर्फाच्छादित पर्वत तिथे नाहीत. ब्राझील्स फिजिओग्राफी इज मोस्टली मार्क्ड बाय हायलँड्स अँड प्लेन्स. बराचसा भाग हा उच्चभूमी, हायलँड्स आणि पठारांनी, प्लॅटोजने व्यापलेला आहे. भारताप्रमाणेच जस्ट लाईक इंडिया, ब्राझीलचेही 5 प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात. द हायलँड्स म्हणजे उच्चभूमी, द ग्रेट एस्कार्पमेंट म्हणजे अजस्र कडा. हा एक खूप युनिक फीचर आहे, आपण याबद्दल डिटेलमध्ये बोलू. देन द कोस्टल रिजन, द प्लेन्स अँड द आयलंड ग्रुप्स. नावांमध्ये थोडं साम्य आहे, बट द जिओग्राफिकल फीचर्स आर व्हेरी डिफरंट. चला एक एक करून पाहू. ब्राझीलचा बहुतेक भाग, एस्पेशली द सदर्न पार्ट, इज कवर्ड बाय हायलँड्स अँड प्लॅटोज. याला ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझिलियन हायलँड्स म्हणतात. इन द नॉर्थ देर आर द गयाना हायलँड्स. ब्राझीलमधला सर्वोच्च शिखर, द हायेस्ट पीक, इज पिको डे निब्लिना. ते ब्राझील आणि व्हेनेझुएलाच्या सीमेवर आहे अँड इट्स हाईट इज 3014 मीटर्स. आता या उंचीची कल्पना यावी म्हणून आपण तुलना करूया. लेट्स कम्पेअर इट विथ आर हिमालयाज. आपल्या हिमालयातल्या केटूची उंची 8611 मीटर्स आहे आणि माउंट एव्हरेस्ट इज 8848 मीटर्स. यावरून तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलमध्ये हिमालयासारखे अतिउंच पर्वत नाहीत. द ब्राझिलियन हायलँड्स आर मोर लाईक आर डेक्कन प्लॅटो, एक उंचवट्याचा प्रदेश. आता ब्राझीलचे एक अनोखं वैशिष्ट्य पाहूया. अ व्हेरी युनिक फीचर कॉल्ड द ग्रेट एस्कार्पमेंट. मराठीत याला म्हणतात अजस्त्र कडा. एस्कार्पमेंट म्हणजे काय? इट मीन्स अ व्हेरी स्टीप स्लोप, एक तीव्र उतार. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या उंच टेबलच्या कडेला उभे आहात. ती कडा कशी एकदम सरळ खाली जाते? एक्झॅक्टली तसाच हा प्रकार आहे. ब्राझीलच्या उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू, द ईस्टर्न साइड ऑफ द हायलँड्स, समुद्राकडे एकदम तीव्र उताराने संपते, जस्ट लाईक अ क्लिफ. दिस एस्कार्पमेंट इज सो हाय अँड कंटिन्युअस दॅट इट ॲक्ट्स एज अ जायंट वॉल. एक मोठी भिंतच आहे ही. इट ब्लॉक्स द रेन बेअरिंग विंड्स कमिंग फ्रॉम द अटलांटिक ओशन. त्यामुळे काय होतं? द विंड्स आर फोर्स्ड टू राईज. ढग वर जातात, थंड होतात अँड दे गिव्ह हेवी रेनफॉल ऑन द ईस्टर्न कोस्टल साइड. कड्याच्या पूर्वेला किनाऱ्यावर खूप पाऊस पडतो. बट व्हॉट अबाउट दी अदर साइड? कड्याच्या पलीकडे काय? तिथे ढग पोचतच नाहीत. तो भाग अ रेन शॅडो एरिया बनतो, म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश. अँड बिकॉज इट रिसीव्स व्हेरी लेस रेनफॉल, ह्या भागाला अवर्षणाचा चतुष्कोण किंवा ड्रॉट क्वाड्रिलॅटरल असंही म्हणतात. सो द ग्रेट एस्कार्पमेंट ॲक्ट्स ॲज अ मेजर क्लायमॅटिक बॅरियर. आता ब्राझीलमधील मैदानी प्रदेशांबद्दल बोलूया. ब्राझील हॅज 2 मेजर प्लेन्स. एक म्हणजे उत्तरेकडील दी ॲमेझॉन प्लेन्स इन दी ॲमेझॉन रिव्हर बेसन. हा खूप विस्तीर्ण आहे, बट अनलाईक द नॉर्थ इंडियन प्लेन्स हा दाट लोकवस्तीचा नाही. इट इज स्पार्सली पॉप्युलेटेड. का बरं? वाय? द रिझन इज इट्स इनॲक्सेसिबिलिटी. हा पूर्ण प्रदेश घनदाट विषुववृत्तीय जंगलांनी, डेन्स इक्वेटोरियल फॉरेस्ट्स व्यापलेला आहे. The climate is unhealthy, there is frequent flooding, and dense vegetation makes it very difficult for human settlement. तिथे मानवी वस्ती खूप कमी आहे. दुसरा मैदानी प्रदेश नैऋत्यकडे आहेत, द पॅराग्वे पाराना प्लेन्स. आणि इथेच द पॅन्टेनल नावाचा जगातला सर्वात मोठा उष्णकटिबंधीय पाणथळ प्रदेश, द वर्ल्ड्स लार्जेस्ट ट्रॉपिकल वेटलँड आहे. वेटलँड म्हणजे दलदलीचा प्रदेश, अ माशी लँड.
It is a region of incredible biodiversity. Okay, so we have understood the physiography of both countries. आता आपण पुढच्या महत्वाच्या भागाकडे जाऊया, द ड्रेनेज सिस्टम, जल प्रणाली, or to put it simply, the river system of India. भारतातील नद्यांचा अभ्यास करताना their classification is based on their origin, त्यांच्या उगमस्थानानुसार. तर उगमस्थानानुसार भारतातील नद्यांचे दोन मुख्य प्रकार पडतात. द हिमालयन रिव्हर्स, हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, अँड द पेनिन्सुलर रिव्हर्स, द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्या. या दोन प्रकारच्या नद्यांमध्ये खूप मोठा फरक आहे. लेट्स अंडरस्टँड द डिफरन्स. हिमालयन नद्यांचा उगम हिमनद्यांमध्ये, ग्लेशियर्समध्ये होतो. दे गेट वॉटर फ्रॉम द मेल्टिंग ऑफ आईस. त्यामुळे त्या बारमाही म्हणजे पेरेनियल असतात. दे फ्लो थ्रू आउट द इयर. या उलट द्वीपकल्पीय नद्या पावसावर अवलंबून असतात. दे आर रेन फेड. देअर वॉटर सोर्स इज रेनफॉल. त्यामुळे त्या हंगामी म्हणजे सीझनल असतात. पावसाळ्यात इन द मॉन्सून सीझन त्या दुथडी भरून वाहतात. दे आर फुल ऑफ वॉटर. पण उन्हाळ्यात दे वॉटर लेवल गोज डाऊन. काही नद्या तर कोरड्या पडतात. हिमालयन रिव्हर्स हॅव अ लाँग कोर्स. त्या लांबचा प्रवास करतात. पेनिन्सुलर रिव्हर्स आर कंपॅरेटिव्हली शॉर्टर. And because Himalayan rivers flow with great speed from the mountains, they carry a huge amount of silt and sediment. Their sediment load is high. द्वीपकल्पीय नद्यांमध्ये गाळाचे प्रमाण कमी असते. आता एक छोटा प्रश्न. हिमालयन नद्यांमध्ये उन्हाळ्यात पण पाणी कुठून येतं? When there is no rain, from where do they get water? विचार करा. एक्झॅक्टली. उन्हाळ्यात उष्णतेमुळे बर्फ वितळतो. ग्लेशियर्स मेल्ट अँड दॅट प्रोव्हाइड्स वॉटर टू दीज रिव्हर्स. हिमालयन नद्यांमध्ये दोन प्रमुख प्रणाली आहेत. टू मेजर सिस्टम्स. एक म्हणजे सिंधू नदी प्रणाली, द इंडस सिस्टम. द रिव्हर इंडस अँड इट्स 5 मेन ट्रिब्युटरीज, झेलम, चनाब, रावी, बियास अँड सतलज. या नद्या पश्चिमेकडे जम्मू काश्मीर आणि लडाखमधून वाहतात आणि पुढे पाकिस्तानात जाऊन अरबी समुद्राला मिळतात. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची प्रणाली म्हणजे गंगा नदी प्रणाली, द गंगा सिस्टम. इट्स द लाईफलाईन ऑफ द नॉर्थ इंडियन प्लेन्स. गंगोत्री इथे उगम पावणारी गंगा अँड इट्स मेजर ट्रिब्युटरीज लाईक यमुना अँड ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा नदीचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिची वेगवेगळी नावं. इट हॅज डिफरंट नेम्स इन डिफरंट रिजन्स. जेव्हा ती तिबेटमध्ये असते तेव्हा तिला चांगपो म्हणतात. वेन इट एंटर्स इंडिया इन अरुणाचल प्रदेश इट्स कॉल्ड दिहांग अँड इन अस्साम इट इज नोन ॲज ब्रह्मपुत्रा. आता पाहूया द्वीपकल्पीय नद्या, द पेनिन्सुलर रिव्हर्स. इथे पश्चिम घाट, the western ghats act as a major water divide, जलविभाजक. Now what is a water divide? समजा आपल्या घराचं उतरतं छप्पर आहे. पाऊस पडल्यावर काही पाणी एका बाजूला वाहतं आणि काही दुसऱ्या बाजूला. The roof divides the water. तो छप्पर झाला एक प्रकारचं जलविभाजक. पश्चिम घाट अगदी तसंच काम करतो. It divides the rainwater. So some rivers flow to the west into the Arabian Sea and some flow to the east into the Bay of Bengal. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या, द वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स, आहेत नर्मदा आणि तापी. या नद्या खचदरीतून अ रिफ्ट व्हॅली वाहतात अँड दे फॉर्म एस्चुरीज. पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या, द ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स, आहेत महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी. दीज आर मेजर रिव्हर्स अँड दे फॉर्म लार्ज डेल्टाज. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने इन टर्म्स ऑफ कॅचमेंट एरिया भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. इट इज द सेकंड लार्जेस्ट रिव्हर सिस्टम. Here's another quiz question. दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? Any guesses? Yes. गोदावरी नदीला तिच्या मोठ्या आकारामुळे आणि दक्षिण भारतातील तिच्या महत्त्वामुळे दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. भारताची जलप्रणाली समजल्यावर आता ब्राझीलच्या जलप्रणालीकडे वळूया. When we think of Brazil's river system, there are 3 major river basins that dominate the landscape. हे आहेत ब्राझीलचे 3 प्रमुख नदीखोरे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट, द मायटी ॲमेझॉन बेसिन, जगातली सर्वात मोठी नदी. सेकंड, द पॅराग्वे पाराना सिस्टम इन द साऊथ वेस्ट. आणि तिसरी महत्त्वाची नदी म्हणजे साओ फ्रान्सिस्को, द साओ फ्रान्सिस्को रिव्हर, विच इज एंटायरली विदिन ब्राझील. आपण ह्या तिन्हींबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. लेट्स स्टार्ट विथ द ॲमेझॉन. अमेझॉन ही जगातली सर्वात मोठी नदी आहे, नॉट इन टर्म्स ऑफ लेंथ बट बाय द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इट कॅरीज. तिच्यातून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग, द वॉटर डिस्चार्ज, इज मॅसिव्ह. इट्स अबाउट 2 लाख क्युबिक मीटर्स पर सेकंड. तुम्ही कल्पना करू शकता? इतक्या प्रचंड प्रवाहामुळे काय होतं तर नदीने जो काही गाळ, सेडिमेंट वाहून आणलेला असतो तो सगळा समुद्रात खूप आतपर्यंत वेगाने ढकलला जातो. इट इज वॉश्ड फार इन टू द सी.
तो किनाऱ्यावर डिपॉझिट होतच नाही. इट डझंट गेट अ चान्स टू सेटल डाऊन. आणि याच प्रचंड प्रवाहामुळे एक अनोखी गोष्ट घडते जी परीक्षेसाठी खूप महत्वाची आहे. दी ॲमेझॉन रिव्हर डज नॉट फॉर्म अ डेल्टा ॲट इट्स माउथ. अमेझॉन नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार होत नाही. दिस इज अ व्हेरी युनिक फीचर. मोस्ट बिग रिव्हर्स इन द वर्ल्ड फॉर्म डेल्टाज, बट दी ॲमेझॉन डज नॉट. तिच्या मुखाजवळ उलट समुद्रात अनेक बेटं, अ सिरीज ऑफ आयलंड्स तयार झाली आहेत. ॲमेझॉन नंतर दुसरी महत्वाची प्रणाली आहे पॅराग्वे पॅराना. दीज रिव्हर्स आर इन द साऊथ वेस्टर्न पार्ट ऑफ ब्राझील. दे फ्लो साऊथवर्ड्स अँड लेटर एंटर अर्जेंटिना. तिसरी प्रमुख नदी आहे साऊ फ्रान्सिस्को. दिस इज द थर्ड मेजर रिव्हर. इट फ्लोज एंटायरली विदिन ब्राझील. ही नदी पूर्वेकडे टुवर्ड्स द ईस्ट अँड ड्रेन्स इनटू द अटलांटिक ओशन. याशिवाय ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक लहान लांबीच्या शॉर्ट कोस्टल रिव्हर्स सुद्धा आहेत. तर आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली विस्तारानं पाहिली. नाव इट्स टाइम टू कन्सॉलिडेट एव्हरीथिंग. परीक्षेच्या दृष्टीने फॉर रिव्हिजन आपण या दोन्ही देशांमधील मुख्य फरक काय आहेत ते एकाच ठिकाणी पाहूया. लेट्स समराइज द की कंपॅरेटिव्ह पॉइंट्स. ओके, लेट्स डाइव्ह इनटू दिस टेबल फॉर अ क्विक रिव्हिजन. फर्स्ट पॉइंट, माउंटेन्स, पर्वत. आठवते, भारतात हिमालय आहे, वन ऑफ द वर्ल्ड्स हायेस्ट यंग फोल्ड माउंटेन्स. In contrast, Brazil has no such high mountain ranges. Second point, plains, मैदान. भारतात विस्तीर्ण आणि सुपीक उत्तर भारतीय मैदान आहे, which supports a dense population. तर ब्राझीलमधील विस्तीर्ण ॲमेझॉन मैदान घनदाट जंगलांमुळे दुर्गम आहे. It is inaccessible and therefore it is sparsely populated. Third difference, west flowing rivers, पश्चिम वाहिनी नद्या. In India, we have rivers like Narmada and Tapti flowing westwards. Brazil, on the other hand, does not have any major west-flowing rivers. Why? Athote, because of the Great Escarpment. It acts as a barrier. And the last and most important difference, river mouths, नद्यांची मुख. भारतातील पूर्वेकडील मोठ्या नद्या सुंदरबनसारखे मोठे त्रिभुज प्रदेश, डेल्टास तयार करतात. But in Brazil, the world's largest river, the Amazon, does not form a delta due to its high water discharge. This table is a perfect summary for your exam. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण भारत आणि ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा आणि जलप्रणालीचा सविस्तर अभ्यास केला. आपण पाहिलं की दोन्ही देशांमध्ये किती विविधता आहे. पण शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हाऊ डज द फिजिओग्राफी ऑफ अ कंट्री, तिथले पर्वत, मैदानं, नद्या, हाऊ डू दीज थिंग्स शेप द डेली लाईफ अँड इकॉनॉमी ऑफ इट्स पीपल? विचार करा, उत्तर भारतीय मैदानात शेती का विकसित झाली आणि तिथेच एवढी लोकसंख्या का राहते आणि ॲमेझॉनच्या खोऱ्यात का नाही? पश्चिम घाटामुळे आपल्या हवामानावर आणि शेतीवर काय परिणाम होतो? द ग्रेट एस्कार्पमेंट इन ब्राझील, हाऊ डज इट अफेक्ट द क्लायमेट अँड ॲग्रिकल्चर देअर? ह्या प्रश्नांवर नक्की विचार करा. Because geography is not just about exams. It helps us understand our country and the world around us. मला खात्री आहे की तुम्हाला हे संपूर्ण प्रकरण व्यवस्थित समजलं असेल. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सर्वज्ञ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चर.